नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। आज आपण बनवत आहोत भेंडीची भाजी आणि ही भाजी बनवायला फक्त 5 मिनिट लागतात। तसं बघितलं तर भेंडीची भाजी बनवायच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण या पद्धतीने तुम्ही जर भाजी बनवली तर ती थोडी सुद्धा चिकट होत नाही आणि छान मोकळी अशी तयार होते, खूप टेस्टी सुद्धा। आपल्या नेहमीच्या पद्धतीपेक्षा थोडीशी वेगळ्या पद्धतीने मी ही भाजी बनवली आहे। ही भाजी तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता। रेसिपीला सुरुवात करण्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा। रेसिपीला सुरुवात करूया। ही घेतली आहे मी 250 ग्रॅम भेंडी। याला स्वच्छ धुवून पुसून घेतलं आणि नंतर कापून घेतलं। भेंडी कापताना खूप मोठी अशी कापा, खूप अशी बारीक अशी पातळ काप करू नका भेंडीचे। छोट्या कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं। यात टाकूया 9 ते 10 लसणच्या पाकळ्या। या थोड्या मोठ्या असल्यामुळे मी थोड्या कमी घेतल्या, जर खूप छोट्या असतील तर 12 ते 15 घ्या। यातच टाकूया 4 ते 5 हिरव्या मिरच्या। या मी कापून घेतल्या कारण आपल्याला मग त्या बारीक करताना सोयीस्कर होईल म्हणून। आणि ह्या मिरच्या खूप तिखट आहेत, त्याच्यामुळे मी 4 किंवा 5 घेतलेल्या आहेत। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हे घेतले आहे मी साल काढून शेंगदाणे, अगदी किंचितसे गरम केले आणि साल काढली त्याची। जर तुम्हाला साल नसेल काढायची तर तुम्ही तसं सुद्धा घेऊ शकता। याला आता आपण थोडंसं भाजून घेऊया। थोडासा गुलाबी कलर येईपर्यंत आपण याला भाजून घ्यायचे। हे छान आता खमंग भाजून झालं। आता गॅस बंद करायचा आणि याला थोडं थंड करून घ्यायचं। हे थंड झाल्यानंतर याला आपण चॉपर मधून काढून घ्यायचे। खूप बारीक असं खूप पेज आपल्याला करायचंच नाहीये, त्याच्यामुळे मिक्सर मधून नाही काढायचं किंवा मग खलबत्त्यातून कुटून घ्यायचं थोडंसं जाडसर। हे थोडं थंड झालं, याला मी चॉपर मधून काढून घेते। आता याला बघते हे झालं का तर। अगदी परफेक्ट असंच कूट आपल्याला पाहिजे होतं, बारीक पण नको खूप आणि जाड पण नको खूप। कारण या भाजीला जी टेस्ट आहे, खरी टेस्ट ती ह्याच्यामुळे येणार, त्याच्यामुळे आपल्याला परफेक्ट असं कूट पाहिजे। कढईमध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल घालायचं। तेल तापल्यानंतर त्यात टाकते अर्धा टीस्पून मोहरी। मोहरी छान तडतडू द्यायची। अर्धा टीस्पून जिरे। आता यात टाकते मी हा एक मोठा बारीक चिरलेला कांदा। थोडी मोठी साईज घ्यायची कांद्याची, मोठा कांदा घ्यायचा किंवा छोटा असेल तर मग 2 कांदे घ्या। कांदा आपल्याला खूप शिजवून नाही घ्यायचा आहे। तुम्हाला जर हिंग आवडत असेल फोडणीमध्ये, प्रत्येक फोडणीमध्ये, तर तुम्ही हिंग सुद्धा घालू शकता, पण मी हिंग जास्त वापरत नाही, त्याच्यामुळे मी नाही घातला। कांदा आपल्याला खूप लाल नाही करायचा, कारण याच्यासोबत आपण आता जेव्हा भेंडी टाकू तेव्हा सुद्धा कांदा शिजेल। अगदी थोडा 2 मिनिट याला परतवून घेऊ फक्त। याला 2 मिनिट परतवल्यानंतर त्यात टाकायची आता ही भेंडी। भेंडी टाकल्यानंतर आपण यात लगेच टाकूया हळद, कारण हळद जर टाकली आपण लगेच तर भेंडी काळी पडत नाही, त्याच्यामुळे हळद लवकर टाकायची। भाजी जेव्हा आपण भेंडीची शिजवतो तेव्हा ती शिजवत म्हणजे फ्राय करत काळी होऊन जाते। 1/4 टीस्पून मी हळद घातली यात। अर्धा टीस्पून मीठ घालायचं किंवा मग चवीनुसार मीठ घाला, कमी जास्त। याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। या पद्धतीने तुम्ही जर भेंडीची भाजी बनवली तर त्याचा कलर सुद्धा छान असा हिरवागारच राहील आणि ही भाजी चिकट सुद्धा नाही होत। याला 3 ते 4 मिनिट थोडंसं आपण फ्राय करून घेऊ आणि नंतर मग यात आपण सुके मसाले टाकायचे। 3-4 मिनिट झाले याला परतवून। यात टाकते मी आता अर्धा टीस्पून धना पावडर, अर्धा टीस्पून काश्मीरी लाल पावडर। तिखटसाठी आपण आधीच मिरची टाकलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला तिखट अशी करायची काही गरज नाही, कारण काश्मीरी हे तिखट नसतंच। अर्धा टीस्पून टाकायचं आमचूर पावडर। आमचूर पावडर मात्र स्किप करू नका,
कारण भेंडीच्या भाजीला आमचूर पावडरमुळे खूप छान टेस्ट येते। पुन्हा आता याला व्यवस्थित परतवून घ्यायचं। बघू शकाल आपण भेंडी अगदी मोकळी मोकळी झाली आहे, थोडी सुद्धा चिकट झालेली नाही। आता याला 2 ते 3 मिनिट परतवल्यानंतर यात टाकूया आपण शेंगदाण्याचं कूट जे आपण तयार करून ठेवलेलं आहे ते। हे सर्व कूट आपण यात टाकून द्यायचं, याच्यामुळेच तर खरी टेस्ट येणार आहे। हे सर्व पुन्हा मिक्स करायचं। भाजी आता ही होत आली छान, अगदी मस्त भेंडी सुद्धा शिजली। यात टाकायचं आता सर्वात शेवटी कोथिंबीर। कोथिंबीर टाकल्यानंतर परत आपण याला एकदा छान व्यवस्थित परतवून घेऊया। भेंडीची भाजी तयार झाली आपली। याला आता सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊ। कलर बघू शकाल किती सुंदर आला। बाउल मध्ये काढून घेते मी। या पद्धतीने तुम्ही जर भेंडीची भाजी बनवली तर मुलं सुद्धा खूप आवडीने खातील, कारण ही भाजी बघितली आपण थोडी सुद्धा तेलकट होत नाही आणि आमचूर पावडरमुळे वगैरे याला खूप छान टेस्ट येते। तसं तर माझ्या बघण्यात बरंचसं आलंय की छोट्या मुलांना भेंडीची भाजी खूप आवडते, अगदी माझ्या घरी सुद्धा। आपण सुद्धा नक्की या पद्धतीने भाजी बनवून बघा। पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।